नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर भाविकांनो, एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया। अनुभवाचं नाव आहे देवभक्तीचा भुकेला जय गजानन। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। देव हा भाव भक्तीचा भुकेला असतो, हे नेहमी आपण ऐकत आलो आहोत। महालातील पंचपक्वानापेक्षा भगवान श्रीकृष्णाला सुदामाचे पोहे अधिक प्रिय होते, हे आपणा सर्वांना माहीत आहे। दादा म्हणतात, नैवेद्यासाठी आलेल्या पंचपक्वानापेक्षा भाऊ कवराच्या पिठलं भाकरीची वाट महाराज बघत होते, हेही आपल्या सर्वांना माहीत आहे। इथे वस्तू किंवा पदार्थाला महत्त्व नाही, महत्त्व आहे तर ती शुद्ध आणि सात्विक भावनेला आणि भक्तीला। आपल्या महाराजांना शुद्ध आणि सात्विक भावनेने भक्तांनी मनापासून दिलेली छोटीशी गोष्ट पण खूप प्रिय आहे आणि ते त्याचा खूप प्रेमाने स्वीकार करतात, ह्याचा अनुभवही आम्हाला आला। दादा म्हणतात, एकदा मी सुहास मोतीचंद कस्तुरे, नवी सांगवी पुणे आणि माझे मित्र मनोज राणे वाशिम येथील श्री गजानन महाराज मंदिरात जाण्यासाठी सांगवी इथून निघालो। मनोज राणे आणि त्यांच्या पत्नी दोघेही महाराजांचे निस्सीम भक्त आहेत आणि घरातून निघताना त्या वहिनींनी त्यांच्या बागेतील मोगऱ्याच्या फुलाचा हार बनवून आम्हाला दिला आणि म्हणाल्या की तुम्ही हा हार महाराजांसाठी घेऊन जा, तुम्हाला पोहोचायला उशीर होईल आणि मंदिरातील पूजा तुम्ही पोहोचेपर्यंत होईल, त्यामुळे महाराजांना हार घालतील की नाही शंका आहे, तरी तुम्ही हा हार घेऊन जा। महाराजांना नाही घातला तर तो त्यांच्या पायावर ठेवला तरी माझ्यासाठी ते पुरेसे आहे। आम्ही तो हार घेऊन गेलो। आम्हाला मंदिरात पोहोचण्यासाठी सकाळचे 9:30 ते 10 वाजलेले होते। आम्ही एका ताटात तो हार घेऊन गेलो व तेथील पुजारी भाऊंना दिला। तो हार बघून ते पुजारी हसले आणि म्हणाले, अरे आज महाराजांची अशी इच्छा होती का? आणि त्यांनी ते ताट आमच्याकडून घेतले आणि म्हणाले, तुम्ही या, तुमचे सर्व आवरून। मग आम्ही आमचे सर्व आवरून 10:30 ते 11 वाजता मंदिरात गेलो। तेव्हा तो हार त्या पुजारी भाऊंनी महाराजांना घातला आणि आम्हाला सांगितले की सकाळची पूजा करताना महाराजांचे सर्व आवरून सगळ्यात शेवटी महाराजांना हार घातला जातो। त्या दिवशी पण सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी महाराजांचे सर्व आवरून महाराजांसाठी आणलेला हार घालताना तुटला, म्हणून तो जोडून परत घालण्याचा प्रयत्न केला तर तो पुन्हा तुटला, नंतर परत जोडून घातला तर तो परत तुटला, असे खूपदा झाले। म्हणून त्यांनी शेवटी महाराजांना हारच घातला नाही आणि आम्ही मंदिरात हार घेऊन गेल्यावर त्यांना महाराजांची योजना कळली। हार सारखा सारखा का तुटत होता त्याचे कारण कळले आणि म्हणून ते आमच्या हातातला हार बघून हसले आणि म्हणाले होते, अरे आज महाराजांची अशी इच्छा होती का? हे ऐकून आम्हाला खूप खूप आनंद झाला। महाराज आमची वाट बघत होते, आमचा हार त्यांना घालायचा होता म्हणून त्यांनी दुसरा हार घातला नाही। हे सर्व खूपच आत्मिक समाधान देणारे होते। महाराजांचे आमच्यावर लक्ष आहे, आमची भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे हे दर्शवणारे होते। एका भक्ताला ह्यापेक्षा अजून काय दुसरे हवे असते? तर असे आहेत आपले महाराज भक्तीचे भुकेले। श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते। सुहास मोतीचंद कस्तुरे, नवी सांगवी पुणे येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्याजवळ जर महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा। जाता जाता गण गण गणात बोते टाईप करा। धन्यवाद।